नमस्कार, स्वागत आहे आपलं रोहित अँड मम्मा चॅनलमध्ये। श्रावण महिना हा अत्यंत पवित्र, उत्साहाचा आणि धार्मिक सणांचा महिना आहे। श्रावण महिना आला की खानदेशात वेध लागतात, ते म्हणजे कानबाईच्या रोटांचे। कडे रोट होते आज आणि बरेच जणांकडे सकाळी पण गोड असतात आणि संध्याकाळी पण गोड असतात आणि बऱ्याच जणांकडे सकाळी गोड आणि संध्याकाळी तिखट अशा प्रकारे प्रथा असते। तर हे रोट रविवारी केले जातात। रोठांचं सर्व काही आवरलं गेलं आणि मग संध्याकाळी ज्या ताई आम्हाला हळदी कुंकू लावतात त्यांच्याकडे कानबाईची स्थापना झाली होती। मग त्यांनी आम्हाला हळदी कुंकवाला बोलवलं होतं। संध्याकाळचे 7 वाजले होते आणि मी कानबाईच्या दर्शनाला गेली होती। ओटी भरली, देवीची दर्शन घेतलं आणि मग थोडा वेळ तिथेच बसले। आम्ही गप्पा करत फोटो वगैरे काढले। कानबाईची स्थापना होते त्या दिवशी मन अगदी प्रसन्न होते आणि दुसऱ्या दिवशी कानबाईचं विसर्जन होतं, तर त्या ताईंनी त्या दिवशी पण आम्हाला बोलवलं होतं। कानबाई आपल्याकडे 1 दिवसासाठी येते, आपल्याला खूप प्रसन्न वाटते आणि आनंदीमय वातावरण असते। आणि दुसऱ्या दिवशी वेळ येते ती म्हणजे कानबाई विसर्जनाची, तर त्या दिवशी आपल्याला पण खूप वाईट वाटते आणि आपलं मन भरून आल्यासारखं होते। तर सकाळचे 11 वाजले होते आणि कानबाईच्या विसर्जनाची वेळ झाली होती। 12च्या आत कानबाईचं विसर्जन केलं जाते। तर कानबाईला बाहेर आणलं आणि मग तिथे सर्वजणींनी पूजा वगैरे करून घेतली। छान रांगोळ्या वगैरे काढल्या होत्या आणि मग घरासमोरच इथे पूजा करून घेतली आणि मग आरती पण केली। आरतीचं ताट सर्वजणींकडे थोडा थोडा वेळ दिलं ताईंनी आणि मग आम्ही सर्वांनीच आरती केली देवीची। आरती झाली आणि मिरवणूक काढणार तितक्यातच पाऊस आला। मग आम्ही पाऊस आला होता म्हणून थोडा वेळ थांबून घेतलं आणि पाऊस बंद झाला तेव्हा मिरवणूक काढली। तर सर्वांनीच अगदी मिरवणुकीमध्ये आनंद घेतला। मिरवणूक काढली आणि मग महादेवाच्या मंदिरामध्ये गेले। थोडा वेळ देवीला इथं मंदिरासमोर ठेवलं जाते आणि मग सर्वांनी दर्शन वगैरे घेतलं। सर्वांचं दर्शन वगैरे झालं आणि मग सर्वांनी थोडा थोडा वेळ देवीला डोक्यावर घेऊन गरबा खेळले। बाहेर पाऊस पडला होता, मग आम्ही मंदिर मोठं आहे त्यामुळे इथेच गरबा खेळलो। बऱ्याच जणींचा सोमवारचा उपवास पण होता आणि एकादशी पण होती। एकादशीच्या दिवशी मुंजे पण बसवायचे होते, तर बऱ्याच जणांनी भगरचा भात करून मग मुंजे बसवले। बराच वेळ आम्ही सर्वजणींनी डान्स केला। सर्वांनी देवीला डोक्यावर घेऊन मग डान्स केला आणि फोटो काढले। देवीच्या गाण्यांसाठी स्पीकर पण आणला होता, गाणे लावले होते देवीचे, पण मग माझ्या व्हिडिओला कॉपीराईट येईल त्यामुळे मी आवाज म्यूट करून व्हॉइस ओव्हर करते आहे। मी पण देवीला डोक्यावर घेऊन थोडा वेळ डान्स केला। सर्वांनीच देवीला डोक्यावर घेऊन डान्स केला। ह्या मावशी पण खूप छान डान्स करत होत्या आणि इथे शेजारीच पिंपळाचं झाड आहे, तिथेच देवीला विसर्जनासाठी नेणार होते। मग आम्ही तिथे पिंपळाच्या झाडाजवळ आले। इथेच देवीची मूर्ती ठेवली आणि मग तिथे सर्व काही जे दागिने असतात गळ्यामध्ये ते काढले जातात आणि कळस पण रिकामा केला जातो। तर इथे सर्व काही जे दागिने होते ते काढून घेतले। विसर्जन म्हणजे हे सर्व काही टाकून दिलं जात नाही, तर फक्त जे काही आपण केळीचे खांब वगैरे आहे आणि जे कळसाचे पानं वगैरे आहे ते टाकलं जाते आणि हे सर्व काही रिकामं करून त्यातलं पाणी पण काढलं जाते। सर्व काही दागिने वगैरे काढून घेतले। देवीचं जे मुकुट आहे ते स्वच्छ धुतलं जाते आणि परत ते तसं स्वच्छ करून मग तांब्यामध्ये पाणी घेऊन परत ते नारळ वगैरे ठेवून मग मुकुट ठेवलं जाते आणि जे आपण सर्व काही दागिने काढतात ते सर्व तशाच्या तसे दागिने परत घालावे लागतात आणि पूजा वगैरे केली जाते।
उरे करणे लागती जय देव जय मंगलमूर्ती होती राजमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव भगवती सांबर परिवार वंदना सरसोंड भक्त सुंदर श्रीनयना दास रामाचा रसाय सदना संकष्टीचा भावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती होती राजमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव संसारी राधे रंभे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणा देवारी भारी पडलो आता संकट निवारी जय देवी जय महिषासुरमर्दिनी हो महिषासुरमर्दिनी सुरवरी राजदलिता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागे ते तू दासा लागे पावती लागे जय देवी जय महिषासुरमर्दिनी हो महिषासुरमर्दिनी सुरवर विश्वर देवाय संजीवनी जय देवी इथे पण सर्वांनी आरती करून घेतली आणि मग सर्वांनी आरती घेतली आणि आम्ही सर्वांनी देवीची पूजा पण करून घेतली. छान असा कार्यक्रम झाला कानबाई देवीचा आणि आम्ही सर्वांनी पूजा वगैरे झाल्यावर प्रसाद घेतला आणि मग आम्हाला फोटो काढायचे होते. फोटो वगैरे काढून घेतले आणि मग परत देवीला घरी आणायचं होतं तर त्या मावशींनी देवी डोक्यावर घेतली आणि मग आम्ही सर्वजणी निघाले घरी यायला. घरात देवी आणल्यावर मग 3-4 वाजेपर्यंत देवीला असंच राहू द्यावं लागते आणि मग 3-4 वाजेनंतर हे सर्व काही मुकुट वगैरे काढून मग व्यवस्थित पॅक करून ठेवून देतात. इथलं काही सर्व आटोपलं आणि मग त्या मावशींनी डोक्यावर देवी घेतली होती आणि आम्ही त्यांच्या घरी जायला निघालो होतो. तर त्या दीदीने आम्हाला नळीने ओली करत होती पण आम्ही पटापट तिथून निघालो. आज पाऊस होता त्यामुळे आम्ही थोडेफार ओले झालेच होते आणि एकादशीचा फराळ करायचा राहिला होता बऱ्याच जणींचा, त्यामुळे घरी पण त्यांना लवकर जायचं होतं. जेवढा व्हिडिओ घेता आला आहे तेवढा व्हिडिओ तुमच्या सोबत पण मी शेअर केलेला आहे. कानबाईचं दर्शन तुम्हाला पण होईल म्हणून मी कानबाईच्या दर्शनाचा पण व्हिडिओ आणि विसर्जनाचा पण व्हिडिओ दोघं क्लिपा मिळून एक व्हिडिओ मी केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला पण कानबाईचं दर्शन घेता येईल म्हणून मी हा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी जवळच घर आहे ताईंचं मंदिरापासून, तर आम्ही सर्वजणी गप्पा करत मग घरी आलो आणि सर्वांचं चालू होतं की माझा फराळ राहिला आहे, कोणी म्हणत होतं माझा स्वयंपाक झाला आहे. असं काही आम्ही गप्पा करत करत त्या ताईच्या घरापर्यंत पोहोचलो आणि मग तिथे त्या दीदीच्या डोक्यावर देवी दिली. थोडा वेळ ती राहिली होती घ्यायची, स्कूलमध्ये गेली होती त्यामुळे तिने देवी घेतली आणि मग ती पण 2-3 पावलं देवी घेऊन मग तिथे चालली. मग ह्या दीदीने तर देवी घेतली होती पण राहिली होती ती छोटी दीदी, तर तिची पण राहिली होती देवी घ्यायची, तिने घेतली नव्हती. तर मग घरात नेताना तिने देवी घेतली. त्या छोट्या दीदीने डोक्यावर देवी घेतली होती आणि मोठ्यांपेक्षा लहान मुलांना तर खूप उत्साह वाटतो अशा कार्यक्रमांमध्ये. तर डेकोरेशन पण तिनेच केलं होतं, अगदी छान असं डेकोरेशन केलं होतं. लहान मुलं कोणतंही काम अगदी निरागस मनाने करतात आणि त्यांना देव पण लवकर पावन होतो असं म्हणतात. तर त्या दीदीने रांगोळ्या वगैरे पण छान काढल्या होत्या आणि अगदी निरागस मनाने सर्व काही डेकोरेशन वगैरे सर्व केलं होतं. तर तिने देवी घरामध्ये आणली आणि मग आम्ही पण तिला धरू लागली. ती म्हणायची खूप वजन होत आहे, तर मग इथे देवी ठेवली जाते, सर्व काही ती जागा स्वच्छ पुसून घेतली जाते आणि मग तिथे देवीला ठेवलं जाते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या. तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.